लोककल्याण फाउंडेशन कोल्हापूरच्या वतीनं कोल्हापूर येथे निवासी फुटबॉल केंद्र तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की फेब्रुवारी 2025 मध्ये तत्कालीन क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोल्हापुरात निवासी फुटबॉल केंद्राला तत्वता मान्यता दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती। मात्र त्यानंतर 1 वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे। संस्थान काळापासून फुटबॉलची समृद्ध परंपरा असलेल्या कोल्हापुरात क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत निवासी फुटबॉल केंद्र सुरू व्हावे अशी सातत्याने मागणी होत आहे। केवळ घोषणा करून अंमलबजावणी न केल्याबद्दल फाउंडेशनने तीव्र निषेध नोंदवला आहे। सध्या उपमुख्यमंत्री तथा क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा खाते असून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने तातडीने प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। 31 मार्च 2026 पर्यंत निवासी फुटबॉल केंद्र सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी सुहास उर्फ पिंटू साळोखे, उपाध्यक्ष काँक्रीट चंद्रकांत यादव, सेक्रेटरी विशाल सावंत, सल्लागार जगन्नाथ सूर्यवंशी, विजय साळोखे, सुधाकर सरनाईक, संजय धावरे, गफूर शेख, केशव माने, सारीप्रसाद साळोखे आदी उपस्थित होते।